नमस्कार. भाग 20 म्हणजेच बाप्पाचा 10वा दिवस. आज आपल्या घरी बाप्पाचा शेवटचा विसावा. उद्या बाप्पा आपल्या घरी निघून जातील. मान्य आहे, हे 10 दिवस कसे निघून जातात काही कळत नाही. बाप्पाची पूजा, अर्चना, वेगवेगळे नैवेद्य, असं मनमोहक वातावरण असतं. आणि हे सगळं करता करता बाप्पाचा शेवटचा दिवसही येऊन जातो. पण हो, याच उत्साहात, याच आनंदात पुन्हा एकदा बाप्पाला आपण याच जागी विराजमान करू. डोळे नक्की पाणवले आहे, पण मन नाही. मनात तीच एक पुन्हा ऊर्जा आहे बाप्पाला पुन्हा आगमनासाठी आणायची. तर आजच्या भागात तुम्ही पूजा तर पाहिलीच, तर मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आत्याकडच्या महालक्ष्म्या कशा असतात. या महालक्ष्म्या कोठड्यावर सुगड्यावर बसवल्या असतात. यांना वेगवेगळ्या नैवेद्य, 2 प्रकारच्या भाज्या, वरण भात, दही भात, चटण्या, पोळ्या, करंजी, लाडू असं वेगवेगळं असं नैवेद्य वाढलं जातं. यावेळेस आत्यांनी मोत्यांचे असे छानसे दागिनेसुद्धा घातले आहे आणि साड्यासुद्धा सुंदर आहे. बाळाला तो धोती कुर्ता किती छान दिसतोय. आणि हो, उठायच्या दिवशी मुरुड करंजा आणि दही भाताचा नैवेद्य असतो. तुम्हाला या महालक्ष्म्या कशा वाटल्या मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. उद्याचा भाग पाहायला विसरू नका. बाप्पाच्या